Good morning, friend. Good morning, dear students. Suprabhat. Welcome back on SM Academy, the online YouTube channel of learning the language and literature. With dear students, in previous lecture we learned the poem by W.H. Auden, that the complex mythological poem, The Shield of Achilles. Now, in this video lecture, we will learn the last poem, the sixth poem that is prescribed to us for the syllabus. That is, Now the Leaves Are Falling Fast by W.H. Auden. In the previous poem, The Shield of Achilles, W.H. Auden criticized the war tendency. War tendencyवर त्याने टीका केली होती. Here he is symbolically criticizing the decaying, लुप्त होत जाणारी, the humanity of and the modern civilization आणि माणुसकी कशी नष्ट होत चालली आहे हे या कवितेमध्ये अत्यंत 20 लाईनची कविता आहे. द पोएम हॅज 4 lines of one stanza having 5 stanzas, 20 lines, very short poem is there. Now just turn to the text of the poem. The title is that now the leaves are falling fast. आता जोरामध्ये पानगळ होत आहे. leaves म्हणजे पानं. Now the leaves here symbolically means the humanity, civilization, culture, कोऑपरेशन. आजच्या युगामध्ये माणसांमधली ते ल्यूज फॉल होतील तेव्हा होतील, पण माणुसकी, सिव्हिलायझेशन, कल्चर, मदत करण्याची भावना हे जोरामध्ये डिके होत आहे, फॉलिंग होत आहे. जसं तुम्हाला माहिती असेल ऑटम सीझनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पानगळ होते, सगळं पानं गळून जातात आणि झाड नुसतं बॅरन राहतं. ॲज द ट्री स्टँड लाईक ॲज द बॅरन ट्री विदाउट एनी लीव्ज, ऑल द लीव्ज आर शेड ऑफ. सिमिलरली in this modern world, the glory of humanity, cooperation, civilization, culture, all these are falling fast. जोरामध्ये पानगळ होत आहे. Okay, do you get the poem? Now see, turn to the poem. जी कवितेची पहिली ओळ आहे, that is the title of the poem. Now the leaves are falling fast. आता जोरामध्ये पानगळ होत आहे. मी तुम्हाला सांगितलं लीव्ज सिम्बॉलायझेस द डिकेइंग कल्चर, सिव्हिलायझेशन, ह्युमॅनिटी, कोऑपरेशन इन द मॉडर्न वर्ल्ड. नर्सेस फ्लॉवर्स विल नॉट लास्ट. नर्सेस म्हणजे काय माहिती का तुम्हाला? झाड जे असतं ना, अंडर द ट्री अ स्मॉल टाईप ऑफ व्हेरी स्मॉल टाईप ऑफ वाईन्स म्हणजे काय, वेल किंवा स्मॉल टाईप ऑफ प्लांट्स आर ग्रोन. तिथं छोटी छोटी अशी झाडाच्या खाली जी प्लांट्स ग्रोन झालेले असतात ना, मोठ्या झाडाच्या खाली, ती विल नॉट लास्ट. ती आता जास्त काळ जगणार नाहीत. कारण काय होईल, वरून मोठ्या प्रमाणामध्ये पानगळ होईल तर ते बुजून जातील. दे विल कवर अंडर द लीव्ज. त्या लीव्जच्या खाली ते कवर होतील. बट सिम्बॉलिकली W.H. Auden हिअर क्रिटिसायझिंग ऑर सजेस्ट दॅट की माणसाची जी माणुसकी संपत चाललेली मोठ्या लोकांकडनं, श्रीमंत लोकांकडनं, दातृत्वधारी लोकांकडनं, त्याच्यामध्ये बाकीची छोटी माणसं, नर्सेस म्हणजे काय, छोटी रोपटी झाडाखाली उगतात, ती सगळी संपून जातील. आणि काय होईल त्याचं? नर्सेस टू द ग्रेव्ज ऑर गॉन. आता काय होईल त्यांचं? ग्रेव्ज म्हणजे थडगं होऊन जाईल. नर्सेस म्हणजे छोटी, द स्मॉल प्लांट्स दॅट आर ग्रोन अंडर द ट्री. अँड द प्रॅम्स गो रोलिंग ऑन. प्रॅम्स म्हणजे काय, लहान मुलांना घेऊन जाणारी चकडा गाडी, हातगाडी असते ना, ज्याच्यावर लहान मुलं फिरवतात. आणि त्याच्यावर काय लोक फिरवतील? लहान मुलांची हातगाडी, चकडा गाडी फिरवली. यार जसं सिम्बॉलिकली काय म्हणतायत की पहिलं जे लोकांचं कल्चर आहे ते डिकेड होईल. अँड द प्रॅम्स म्हणजे काय, लहान मुलांची गाडी त्याच्यावर चालेल. म्हणजे काय, द न्यू जनरेशन विल बरीड इट अँड वॉकड ऑन इट. द ओल्ड व्हॅल्यूज, ओल्ड कल्चर, द कोऑपरेशन अँड ऑल दोज थिंग्स. व्हिस्परिंग नेबर्स. In second stanza he says the whispering neighbors. Whispering neighbors म्हणजे यमदूत. लेफ्ट अँड राईट, आपल्या आजूबाजूला यमदूत आहेत. प्लक अस फ्रॉम द रिअल डिलाईट. कधी येतील आणि आपल्याला जीवनाच्या खऱ्या आनंदापासून घेऊन जातील माहिती नाही. Yet the people do not understand the value of the life, importance of the life. They are mad in running after the money, earning more and more money and losing the delight. कोणत्या दिवशी, in this corona pandemic, so many young people, our dear and neighbors, have left us without any reasons, without their any fault. They left us and they are pluck us from the real delight. Pluck म्हणजे तोडून घेणे, जीवनाच्या खऱ्या आनंदापासून ते निघून गेले.
अँड द ॲक्टिव्ह हँड्स मस्ट फ्रीज. व्हेन व्हिस्परिंग नेबर्स म्हणजे काय, यमदूत येतील तेव्हा आपले चालणारे हात आहेत ना, इट विल फ्रीज ऑन द सेम टाईम. वरून आला म्हणजे काय मी चालेल असं नाही, निरप आला चल. लोनली ऑन द सेपरेट नीज. आता लोनली ऑन द सेपरेट नीज म्हणजे काय, ॲक्टिव्ह हँड जे चालत असतात, ही विल टायर्ड अँड पुट हिज हँड्स ऑन द नीज. जसा माणूस चालून चालून दमून गेल्यानंतर आपले हात गुडघ्यावर ठेवतो, तसं द पीपल आर रनिंग आफ्टर द मनी, वेल्थ, गोल्ड, प्रॉपर्टी. But one day they will get tired and put their hands on the nose. Bas, I don't want any more. And that is not the real delight. The real delight is to live the life with our ones, dear ones. आपल्या जवळच्या लोकांमध्ये राहणं, जगणं, that is the real life. म्हणून कोणत्या दिवशी यमदूतीने घेऊन जाईल माहिती नाही, आणि हे सगळं डिके होतं आहे. दॅट द पोएट इज क्रिटिसायझिंग. नेक्स्ट राजामध्ये पहा, डेड इन हंड्रेड्स ॲट द बॅक. आपल्या पाठीमागे हजारो असे राजे महाराथे मथी गेले. भारत आंबेंची कविता आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, रामकृष्ण हालीचे गेले, त्यांच्या वाचून जग का ओसच पडले. डेड हंड्रेड्स कशामध्ये गेले, फॉलो वुडन इन अवर रॅक. ते ख्रिश्चन कवी असल्यामुळे ते असे वुडन असं कॉफिनमध्ये घेऊन जातात पहा, त्याच्यामध्ये आले आणि त्याच्यामध्ये गेले. आर्म्स रेज्ड स्टिफली टू रिप्रूव्ह. आता त्यांना घेऊन जाताना लोक रिप्रूव्ह म्हणजे उचलण्यासाठी आपल्या आर्म्सवर घेऊन जातात ना. But you know, it is a false attitude of love. What the poet criticizing? The people carry the dead body on their hands. आपल्या खांद्यावर, आपल्या हातावरती डेड बॉडी घेऊन जातात आणि people weep, cry, show their grief. But what it is the false attitude of love. जेव्हा जिवंत होता, ॲट दॅट टाईम ही नेवर पेड एनी सिरियस अटेन्शन. त्यालाकडे कोणी लक्ष दिलं नाही. अँड नाव ही इज अ डेड, पीपल आर कॅरिंग. आपण त्याला म्हणतो खांद्या देणे, त्याला खांदा देत आहेत, रडत आहेत. दिस इज द फॉल्स ॲटिट्यूड. व्हॉट इज दॅट? हा प्रेम दर्शवण्याचा फॉल्स ॲटिट्यूड आहे. स्टार्विंग थ्रू द लिफलेस वूड. ट्रोल्स रन स्कोल्डिंग फॉर देअर फूड. इन दिस वर्ल्ड स्टार्विंग, some have the too much money. They have the worry to hold their money, and some are starving. Trolls run scolding for their food, and the nightingale is dumb. असं होत असताना nightingale is dumb. nightingale म्हणजे काय, कोकिळ पक्षी. बट हिअर nightingale symbolizes for a good people. समाजामध्ये हे सगळं सिव्हिलायझेशन जाते आहे, माणुसकी जाते आहे, कोऑपरेशन जाते आहे, हे सगळं गळ होतं आहे. अशा वेळेमध्ये nightingale is dumb. नायटिंगलने मधुर आवाज काढला पाहिजे, पण हिअर द नायटिंगल मीन्स अ गुड पीपल. पण समाजातली चांगली माणसं डंब आहेत. आणि समाजामध्ये प्रॉब्लेम्स तेव्हा सुरू होतात जेव्हा समाजातली चांगली माणसं मूकदर्शक बनतात. अँड द एंजल्स विल नॉट कम. आणि ह्या प्रॉब्लेममध्ये नो एंजल्स विल कम टू सेव्ह अस. द पोएट सेईंग दॅट वी कॅन सेव्ह ओनली बाय अवर सेल्फ्स. आपण स्वतःचा बचाव करू शकतो, स्वतःला वाचवू शकतो, सिव्हिलायझेशनला वाचवू शकतो, ह्युमॅनिटीला वाचवू शकतो. वी कॅन सेव्ह द ह्युमॅनिटी इन सिव्हिलायझेशन अँड कल्चर बाय अवर सेल्फ्स. नो द गॉड विल कम, नो अल्टार विल टेक केम, नो इन्कॅर्नेशन विल टेक प्लेस टू सेव्ह द ह्युमॅनिटी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानि भवति भारतम अभ्युत्थानम अधर्मस्यम तदात्मानं हम संभवामि युगे युगे. Although it is said in Bhagavad Gita, but no altar, no incarnation will take place. We ourselves are incarnation and we have to save the humanity. म्हणजे चांगल्या लोकांनी समाजामध्ये मूक राहता कामा नये. लाईक्स कोल्ड इम्पॉसिबल अहेड. आणि जर आपण असं केलं नाही, व्हॉट इज फ्युचर इज कोल्ड, इम्पॉसिबल टू लिव्ह द माउंटन्स लवली हेड. जसं लांबून नुसतं दुरून डोंगर साजरे दिसतात ना लवली, तसं वाटेल. फॉर एक्झाम्पल, इज समथिंग रॉंग इज हॅपनिंग अराउंड यू, समबडी इज मॉलेस्टिंग अ गर्ल, कुणी मुलीची मॉलेस्टिंग करत आणि पीपल आर वॉचिंग लाईक अ डम्ब अँड दिस इज नॉट गुड. हुज व्हाईट वॉटरफॉल कुल ब्लेस, हू कुल ब्लेस अस? Travelers in their last distress. We are travelers on this earth, and if this will continue, we are in the last distress. आपण शेवटच्या मरणापन्न अवस्थेमध्ये आहोत असं समजायला काही हरकत नाही. खिन्नतेच्या जीवनामध्ये आहोत. इफ वी आर नॉट सेन्सिटिव्ह टू द इनजस्टिस हॅपनिंग अराउंड अस, if we have shared away by the humanity, culture, cooperation, love for the family,
So the here W.H. Auden criticizing the decaying leaves means the decaying these virtues. समाजातले virtues जे डिकेज होत आहेत and how they are decaying fast. As the leaves are get fast fall in the autumnमध्ये जसे जोरामध्ये पानगळ होते तसं मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या पद्धतीची आपल्या मूल्यांची the life values are decaying very fast. So dear students, I think that you might have understand the poem in short and nutshell in detail line by line. Thank you for watching the SM Academy YouTube channel, the online teaching learning platform and making the simplified English सोप्या भाषेमध्ये इंग्रजी शिकवण्याचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म. Thank you watching. Keep continue watching. In the next video lecture we will learn the Lord of the Flies by the William Golding. Thank you.